मित्रो, आजच्या भागामध्ये आपण ऊर्जावान असणं किती आवश्यक आहे, ऊर्जावान असण्यामुळे काय फायदे होतात, ऊर्जा आणि प्रगती, ऊर्जा आणि यश, ऊर्जा आणि विकास, ऊर्जा आणि ध्येयप्राप्ती, ऊर्जा आणि आरोग्य यांचा काय संबंध आहे. तर तुम्हाला जसं दिवाचा प्रकाश पाहिजे तर त्याच्यात इंधन पाहिजे. गाडी चालण्यासाठी इंधन पाहिजे. कुठल्याही गोष्टीसाठी इंधन म्हणजेच ऊर्जा. इंधनाचं नाव दुसरं ऊर्जा असं म्हटलं तर वावगं ठरू नये. ऊर्जा ही केवळ आपण ज्या ऊर्जेबद्दल बोलणार आहोत ते शरीराच्या ऊर्जेबद्दल, मनाच्या ऊर्जेबद्दल, शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक ऊर्जेबद्दल आपण बोलणार आहोत. ऊर्जा ही केवळ ताकद नाही तर ती यशाची, विकासाची, ध्येयप्राप्तीची, आरोग्याची एक आधारस्तंभ आहे. ती शक्ती आहे. ही शक्ती जर आपल्याकडे नसेल तर आपल्या जगण्यातला दर्जा आणि जगण्यामध्ये काही राम नाही असं आपण म्हणतो. जगण्याचा दर्जा ही जीवनामध्ये आपल्या आत असणाऱ्या ऊर्जेवर अवलंबून असते. म्हणून दर्जावान जीवन जगायचं असेल तर ऊर्जावान जीवन जगावं लागेल. आणि ही ऊर्जा कशी प्राप्त करता येते हे देखील समजून घेणं गरजेचं आहे. ऊर्जा माणसामध्ये का नसते हे पण समजून घेणं गरजेचं आहे. कारण जीवन समजून घेतल्याशिवाय जीवन समृद्ध करता येत नाही. आणि जीवन समृद्ध केल्याशिवाय जीवनाचा खऱ्या अर्थानं आनंद घेता येत नाही. आता आपणाला शरीराला ऊर्जा कशामुळे मिळते पहिल्यांदा आपण बघितलं पाहिजे. तर शरीराला ऊर्जा मिळते ती अन्नातून. पण ते अन्न कसं असलं पाहिजे? सकस संतुलित आहार असला पाहिजे. सकस आहार. मग तर तुम्हाला आहारामध्ये, संतुलित आहारामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचा आहार पाहिजे. रसाहार पाहिजे, फलाहार पाहिजे. आहारामध्ये प्रोटीन पाहिजे. आहारामध्ये कार्बोहायड्रेट्स पाहिजे, फॅट्स पाहिजे काही प्रमाणामध्ये, प्रोटीन्स पाहिजे, हे जीवनसत्व, हे सगळे घटक त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. शरीराला ऊर्जावान ठेवायचं असेल तर तुम्ही आहाराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आहार जसा संतुलित आणि सकस पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळे मी आता पाहिलेले घटक पाहिजे, त्याबरोबरच ते आहार घेण्याची आणि आहार करण्याची पद्धत देखील ऊर्जा मारून टाकणारे असता कामा नये. आपण सगळं जीवनसत्व मारून टाकणारा आहार जर शिजवत असू, तेल जर रोज तेच तळत प्रचंड तापवत असो, त्याच्यातच रोज काहीतरी तयार करत असो, रोज तापवत असो, त्याच्यात काही जीव राहत. मृत शरीरासारखं. मृत शरीरात ऊर्जा असते का? तसंच अन्नाला देखील मृत करून खाणं ही ज्यांच्या घरामध्ये घडते त्यांच्या घरातलं अन्न त्यांना ऊर्जा देत नाही. पोट भरते पण ऊर्जा देत नाही, अशी काही अन्नाची स्थिती असते. ते डाय फूड असते, मेलेलं अन्न. म्हणून जिवंत आहार कसा घ्यायला पाहिजे? तर जिवंत आहार तुम्ही रसाहार घेऊ शकता, फलाहार घेऊ शकता, मोड आलेलं धान्य खाऊ शकता, आणि कमीत कमी शिजवलेलं. म्हणून बघा, ऊर्जावान पूर्वी काय म्हणायचं, तुला कच्चं खाऊन टाकतो, म्हणजे कच्चं खाणे हे ऊर्जेचं लक्षण मानलं जायचं. म्हणून याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे आपल्याला कार्बोहायड्रेट कशातून मिळते, फॅट्स कशातून मिळते, प्रोटीन्स कशातून मिळते. पण एक लक्षात ठेवा, फॅट्स असेल, कार्बोहायड्रेट असतील, तर ते जास्त घेता कामा नये. कारण अन्नच तारी, अन्नच इगार करी, अन्नच मारे असं म्हटलेलं आहे. म्हणजे जर आपण जास्त फॅट्स खाल्ले, जास्त कार्बोहायड्रेट्स खाल्ले तर ते काय करते? बिगार करते, म्हणजे त्रास देते. अन्न तारते म्हणजे काय? तुम्हाला जीवनामध्ये ऊर्जावान बनवते.
योग्य प्रमाणात असतील तर. मारते म्हणजे काय, जास्तच ते चुकीचा आहार घेत राहिलात तर तुम्ही बिमार पडून मरून जाल, म्हणून मारते हा शब्द आलेला आहे. पण अन्नाविषयी जागरूकता, अन्नाविषयीची साक्षरता, आपण अनेक गोष्टी समजून घेतो, पण आज रोज आपण आहारशास्त्र समजून घेत नाही. आहार कसा घ्यायला पाहिजे, कसा खायला पाहिजे हे समजून घेत नाही. आहारामध्ये सर्वसाधारणपणे आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. कळते पण वळत नाही अशी आपली अवस्था असते. कशी असते बघा, आपल्याला लहानपणी आपल्या सरांनी सांगितलेलं आहे, अरे मुलांनो, अगं मुलींनो, एक घास 32 वेळा चावून खावा. आपल्याला काय वाटतं आहे, हे काही जे सांगतात ना वेडे आहेत. काय काय त्याला सांगू दे, आपल्याला जे काही करायचं ते आपण करू, असं आपण ठरवलेलं असते. आणि त्याच्यामुळं चांगल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करणं म्हणजे आपण वंगळं बनणं असते. लक्षात आलं का? म्हणून तर काय आता ह्या काहीतरी याच्या मागे सायन्स आहे की नाही. आता आधुनिक युवक युवती काय म्हणतात, त्यातलं सायन्स सांगा मला. सायन्स काय आहे त्याच्यातलं? जेव्हा अन्न आपण जेव्हा चावून 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 खातो, त्याचा आस्वाद घेत घेत खातो, ते किती गोड आहे, किती चविष्ट आहे म्हणत म्हणत खातो, तर त्याच्यामध्ये लाळ मिसळते. आणि जर अन्नामध्ये लाळ मिसळला तर ते अन्न पचतं आणि पोषण पण चांगलं होते. म्हणून बऱ्याचदा काय होते, माय ते खूप खाते ग, पण त्याच्या अंगाला लागच नाले, अन्नच अंगाला लागणं आले त्याच्या म्हणतात. म्हणजे त्यामुळं किती खाऊन पण त्याच्या अंगाला लागत नाही. म्हणजे मेटाबॉलिझम, चयापचनाची जी प्रक्रिया आहे ती अन्नाची पचन होण्याची प्रक्रिया आहे. तर पचनाची प्रक्रिया आपल्याला असं वाटते की जठरात होते, पण मी तुम्हाला सांगेन की पचनाची प्रक्रियेला प्रारंभ होतो दातापासून. जे आपण जे चावतो तिथून सुरू आहे. त्यानंतर ते लाळामध्ये मिसळतो तिथपासून आहे. त्या सगळ्या लाळात मिसळलेलं अन्न आपण जेव्हा हळुवारपणे गिटकतो तिथपासून आहे, आणि मग ते जठरात गेल्यानंतरची प्रक्रिया तर आणखीन पचनाची प्रक्रिया गतिमान होते. म्हणून याकडे म्हणजे चावून चावून खाणं. आता बघा, तुम्ही शेतामध्ये कधी गेला असेल तर गवऱ्या म्हणजे सेन असं मध्ये शेतात टाकून दिलं तर ते त्या ह्याच्या मुळाला जाईल का हो? पिकाच्या मुळाला जाईल का शेणाच्या गवऱ्या अशा मोठमोठ्या? नाही. तर त्यासाठी शेतकरी काय करतो, शेतकरी त्याचा खत करतो, त्याला बारीक बारीक करून घेतो. पुन्हा अजून खत करताना काही गवऱ्या राहिल्या किंवा जाडं राहिलं तर बारीक बारीक करतो, आणि बारीक बारीक करून जो तो शेतीत मिसळतो किंवा पिकाला टाकतो, तेव्हा ते त्या ठिकाणी ते पीक भरदार येते, कारण त्याला डायरेक्ट एनर्जी मिळते. म्हणून एनर्जी मिळणं, अन्नातून एनर्जी मिळणं केवळ पोट भरणे म्हणजे नाही, तर त्यातून त्याचं अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये होणं. आता अन्नाचं रूपांतर एनर्जीमध्ये होण्यासाठीची जी काय प्रक्रिया असते, कोणाला माहीत आहे काय? माहीत असेल तर सांगा. अन्नाचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी काय प्रक्रिया आहे? तर अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याची प्रक्रिया आपण समजून घेतलं पाहिजे. अन्नाचे ग्लुकोजमध्ये रूपांतर व्हावं लागतं, आणि ग्लुकोजमध्ये रूपांतर होण्यासाठी आपल्याला सहाय्यक ठरतो ते ऑक्सिजन. आणि ऑक्सिजनच्या पेशीमध्ये ऑक्सिजनच्या मदतीने त्याचं ऊर्जेत रूपांतर होत असतं. म्हणून आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन जास्तीत जास्त राहील यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. मग त्यासाठी प्राणायाम हे आपल्या संस्कृतीमध्ये जे सांगून ठेवलेलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी संस्कृतीत आहेत, पण आपल्याला काय आहेत, एकदा काही गोष्टी संस्कृतीमधल्या विषमता वगैरे जे असल्यामुळे काय झाले माहिती आहे का, आपल्याला सगळंच वंगळच आहे असं वाटायला लागलेलं आहे. तसं नाही. तर आपल्या संस्कृतीमध्ये, भारतीय संस्कृतीत अनेक गोष्टी जगाने घेतलेल्या आहेत, जगाने घेण्यासारख्या आहेत. तर हे प्राणायाम नावाची जी प्रक्रिया आहे, तर शरीरामध्ये प्राचार्य शिवाजीराव भोसले किंवा कुलगुरू शिवाजीराव भोसले, पुढं प्राचार्य आधी होते ते पुन्हा कुलगुरू झाले, त्यांनी सांगितलेलं आहे, तर आपण ऑक्सिजन आत घेणे म्हणजे श्वासाच्या माध्यमातून शरीरामध्ये अमृताचे कुंभ रिचवण्यासारखं आहे.
मग आपल्या शरीरामध्ये जर ऑक्सिजन लेवलच जर चांगलं नसेल तर अन्नाचं रूपांतर ग्लुकोजमधून ऊर्जेमध्ये हे रूपांतर होण्याची प्रक्रिया ऑक्सिजनच्या मदतीने होणार आहे. म्हणून ऑक्सिजनचं लेवल आपल्या शरीरामध्ये अतिशय गरजेचं आहे. ह्या ऊर्जेचा आणि ऑक्सिजनचा संबंध जवळचा आहे. प्राण ऊर्जा असा त्याला शब्दसुद्धा वापरण्यात आलेला आहे. म्हणून प्राणायाम मग अत्यावश्यक गोष्ट आहे. जसं पाणी आपण घेतो, पाण्यातून ऊर्जा मिळते, मी आपल्याला पुढे बोलणार आहे. तर पाण्यातून जशी ऊर्जा मिळते, अन्नातून जशी ऊर्जा मिळते, तर त्या ऊर्जेचं रूपांतर होण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते, मी सांगत होतो. तर पाणी जसं जाणीवपूर्वक आपण रोज घेतो, तसंच आपण ऑक्सिजन जाणीवपूर्वक रोज घेणं गरजेचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही निसर्गरम्य वातावरणामध्ये ऑक्सिजन भरपूर असतो, अशा वेळी तिथं अर्धा तास जरी तुम्ही फिरलात थोडंसं गतीनं, त्या ठिकाणी बसून थोडा प्राणायाम केलात, तर बघा तुमच्या ऊर्जेचा स्तर वाढलेला दिसतो. आणि हे ऊर्जेचाच तुम्ही जेव्हा अंथरुणातून उठता तेव्हा उठाव वाटत नाही, कारण ऊर्जेचं लेवल आपलं काय असते, डाऊन झालेलं असतं. मग जेव्हा तुम्हाला कोणीतरी उठवतं, तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती, ज्याला तुम्ही प्रेम करणार आहे याबद्दल तुमच्यामध्ये डाऊट असेल, तरी पण तो तुमच्या काळजीपोटी तुम्हाला उठवतो, उठ म्हणतो. आणि जेव्हा तुम्ही उठता त्याचं ऐकून एखाद्या दिवशी खूप नकोसं वाटायला लागतं. पण जेव्हा तुम्ही गच्चीवर जाता किंवा निसर्गरम्य ठिकाणी जाता, तेव्हा तुमचं ऑक्सिजन लेवल तिथं गेलं की वाढतं आणि मग तुम्हाला ऊर्जावान वाटायला लागतं. अरे वा, तिथं आलेलं बरं झालं. मग असंच तुम्ही काही दिवस जर केलात तर मग तुम्हाला ती सवय लागून जाते. मग ऑक्सिजन घेण्याची, ऑक्सिजनच्या सहवासात जाण्याची, निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची. तर ह्या सगळ्या गोष्टीमागचं सायन्स आपण समजून घेणं गरजेचं आहे. तर मित्रो, दुसरा महत्त्वाची गोष्ट मी जे सांगत होतो, अन्नातून जसं प्रोटीनचा खूप रोल महत्त्वाचा आहे, कारण प्रोटीनपासून आपलं शरीर बनते. तर हे प्रोटीन आपल्याला डाळीमधून मिळते, दुधातून मिळते, कडधान्यातून मिळते. तर हे सुद्धा आपण भिजवलेले जर कडधान्य खाल्लं तर आपल्याला त्यापासून चांगल्या पद्धतीचं प्रोटीन मिळते. आणि हे प्रोटीन आपल्या सेल, आपल्या पेशी हे मजबूत करण्याचं काम ते. आपल्या शरीरामध्ये काय असतं माहिती आहे का, पेशी जन्मणे आणि पेशी मरणे ही प्रक्रिया नित्य चालू असते. मग आपल्या पेशी आपल्याला जर प्रोटीन आपण शरीराला आवश्यक दिलं नाही, तर मग नवीन पेशी कशा तयार होतील चांगल्या. मग आपण ताजेतवाने, उत्साही, आनंदी किंवा शरीर असं तेजस्वी का राहत नाही, तर डेड पेशीचं प्रमाण शरीरात जास्त झालं आणि नवीन पेशी निर्माण होण्याची प्रक्रिया कमी झाली की तर आपण मृत्यूच्या दिशेने वाटचाल करतो, वर्धत्वाच्या दिशेने वाटचाल करतो. आपल्या शरीरामध्ये म्हणजे सुरकुत्या पडणे, वर्धत्व, अकाली वर्धत्व येणे, हे सगळ्या प्रक्रिया होत असतात. म्हणून याकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आता जीवनसत्वाबद्दल मी तुम्हाला थोडं सांगणार आहे. जीवनसत्वाची काय रोल आहे आपल्या शरीरामध्ये. जीवनसत्व नसेल तर काय होते, जीवनसत्वाच्या अभावी आपल्याला अशक्तपणा जाणवतो, आपल्याला दृष्टीदोष, हाडं कमकुवत होणं, हाडं दुखणं, रोगप्रतिकारक क्षमता कमी असणं. मग बघा, हवामान बदललं की काही जण रोगी पडतात. पावसाळा लागले की रोगी, हिवाळा लागले की सर्दी, पावसाळा लागला की कुठला काहीतरी राहायचा. म्हणजे प्रत्येक ऋतू बदलला की जर आजारी जे पडतात ना, त्याच्यामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी असते. आणि समाजामध्ये काय म्हणजे निसर्गामध्ये जर काही एखादा विषाणू आला कुठला की त्यांना लवकर अटॅक करतो. बघा, आता शेतामध्ये तुम्ही गेला असाल, काही पिकावर काही एकदम तजेलदार, तेजस्वी, भारदार असं पीक असते, काही त्याच्यावर त्या ठिकाणी ते रोग पडत नाही. आता रोगाला काय रोग आणि काही ते त्याच ठिकाणी रोग पडतो. मग ज्या पिकाची रोगप्रतिकार क्षमता प्रचंड असते त्याच्यासोबत रोग जवळ येत नाही. तसं आपल्या व्हायरल जरी काही आलं तरी ज्याची रोगप्रतिकारक क्षमता असते त्याला सर्दी, फरसं, खोकला, फडसा हे जे येत नाही पण कारण त्याची रोगप्रतिकारक क्षमता प्रचंड असते. आणि ही व्हिटॅमिन्स
जीवनसत्वापासून तुम्हाला ती मिळत असते. म्हणून जीवनसत्वाकडे विशेष लक्ष देणं, आहाराकडे विशेष लक्ष देणं. आहाराचा यशाचा संबंध आहे, मी तुम्हाला आता सांगितलं. काही मुलं आहाराकडे अजिबात लक्ष देत नाहीत, किंवा मी काय म्हणतात, मी एक अर्धीच पोळी खातो आणि मग मला ही भाजी आवडत नाही, मग मला वरणच आवडत नाही, मला दूधच आवडत नाही, मला दहीच आवडत नाही. म्हणजे असं सगळं जे शरीरात संतुलित आहार त्यांना घेतच नाहीत. मग त्यांची बैठक, अभ्यासाची बैठक चांगली राहत नाही, त्यांचं आरोग्य चांगलं राहत नाही, ते नेहमी बिमार पडतात, चिडचिड करत राहतात. कारण त्याच्या शरीराला जे आवश्यक असणारं, जसं ते एखाद्या दिव्यामधला तेल संपत आलं की दिवा जसा फडफड करतो ना, तसं ज्यांच्या शरीरामध्ये ऊर्जा राहत नाही ती माणसं चिडचिड करतात. तर हे चिडचिडचं कारण म्हणजे त्याच्या शरीरामधल्या ऊर्जेचा स्तर कमी झालेला आहे, असं त्याचं एक कारण आहे. तर तुम्हाला काही मी व्हिटॅमिनची ओळख करून देणार आहे. बी व्हिटॅमिन्स तर डोळ्याचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी आवश्यक आहे. पुढच्या भागामध्ये मी अजून वेगळा स्वतंत्र व्हिडिओ बनवेल, कारण त्यामध्ये खूप वेळ जाईल. बी व्हिटॅमिन शरीरामध्ये अन्नाचं जे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी बी व्हिटॅमिन्सची गरज असते. आणि B12 आणि फॉलिक ॲसिड हे ऑक्सिजन हे जे असते ना, शरीरामध्ये रक्ताभिसरणाची प्रक्रिया चांगली होण्यासाठी अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि सी व्हिटॅमिन्स काय आहे, शरीरामध्ये चांगलं रक्त तयार करण्यासाठी. तर बी व्हिटॅमिन आणि फॉलिक ॲसिडचा रोल आहे. सी व्हिटॅमिन्स काय आहे, तर शरीराला ताजंतवानं ठेवण्याचं काम सी व्हिटॅमिन्स करते. आवळा, संत्री वगैरे आपण खाल्लं पाहिजे. आणि दुसरं महत्त्वाचा रोल आहे सी व्हिटॅमिनचा, की प्रदूषणापासून आपल्याला ज्या दुष्परिणामापासून रोखवते, म्हणून आपल्याला सी व्हिटॅमिन्स अतिशय गरजेचं आहे. दुसरी काही जणांचे बघा हाडं दुखतात, हाडं वाजतात, आणि मग ते काहीतरी पायाची वाटीच बदलून टाकावं म्हणतात, काहीतरी सांगतात. आता हे सगळं बदलल्यानं थोडंच काय होणार आहे. तर हाडाची काळजी घेणं अतिशय गरजेचं आहे. त्यासाठी डी व्हिटॅमिन आणि के व्हिटॅमिन त्यासाठी उपकारक ठरणार आहे. मग आपण त्यासाठी मग सूर्याच्या कोवळ्या उन्हाचा आस्वाद आपण घेतला पाहिजे. आता त्यासाठी लवकर उठावं लागते. आता काही जणांना लवकर उठायचं म्हणलं की जीवावर येते. आता त्याला काय करायचं, तर शरीरात अन्नाचे रूपांतर ग्लुकोजमध्ये आणि पेशीमधील ऑक्सिजनच्या मदतीने जी ऊर्जा तयार होत असते, यासाठी ह्या सगळ्या घटकांचा उपयोग आहे. आता आपल्याला दुसरा एक महत्त्वाची गोष्ट आहे, ते पाणी. आता हे पाणी काय आहे, पाण्यामध्ये पण प्रकार आहे. ॲसिडिक वॉटर, अल्कलाईन वॉटर. बहुतांश माणसं ॲसिडिक वॉटर पितात. तर अल्कलाईन वॉटर तुम्ही घेतलं पाहिजे. अल्कलाईन वॉटरचा काय रोल आहे, अल्कलाईन वॉटर कसं तयार करून घ्यायचं, अल्कलाईन वॉटर कुठे मिळते, या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे. पण आणि या संदर्भामध्ये तुम्हाला जर गायडन्स लागत असेल तर मी तुम्हाला प्रत्यक्ष देखील मार्गदर्शन करेल. माझा नंबर मी तुमच्याकडे ठेवेल, 9767704604. अल्कलाईन वॉटर तयार करणाऱ्या काही मार्केटमध्ये काही वस्तू तयार केलेले आहेत. तर ते बॉटल्स आहेत काही, त्याबद्दल आपण स्वतंत्र बोलू, म्हणजे नाहीतर कमी सांगण्यामधून काही गैरसमज तयार होतील. तर पाणी हे शरीरातील ह्या सगळ्या ज्या क्रिया आहेत ते सुरळीतपणे पार पाडण्याचं काम करतात. दुसरं महत्त्वाचे म्हणजे शरीराचं जे आंतरिक स्वच्छता राखण्याचं काम, पाण्याचा रोल खूप महत्त्वाचा आहे. शरीरामधलं जे काही मलविसर्जनामध्ये पाण्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. मग ते लघवी वाटा असेल, विष्ट्या वाटा असेल, घामावाटा असेल, तर ते आपल्या शरीरामध्ये घाण बाहेर जाणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. ते आपण जर बाहेर घाण गेली नाही तर शरीर अस्वस्थ वाटणे, शरीर थकल्यासारखं वाटणे, बरं नाही वाटते, कसकीच व्हायला आहे, मला कसकीच व्हायला आहे. कारण शरीरामध्ये टॉक्सिन्स खूप वाढलेले आहेत, विषाक्त पदार्थ खूप वाढलेले आहेत. तर ते भरपूर पाण्याच्या माध्यमातून ते आपल्याला बाहेर काढता येतात. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑक्सिजन. जेव्हा आपण जर कपालभाती केली तर शरीरातला 80% टॉक्सिन्स आपल्याला
प्राणायामाच्या माध्यमातून ते म्हणजे कपालभातीच्या माध्यमातून विशेषतः आपल्या शरीरातला टॉक्सिस बाहेर काढण्यासाठी मदत होत असते. म्हणून जाणीवपूर्वक शरीरामधली घाण काढण्यासाठी आपण प्रयत्न करणं गेलं पाहिजे. प्रयत्न करणं अतिशय गरजेचं आहे. आता ऊर्जा देणारा पाणी हा जसा घटक आहे शरीराला, त्याचबरोबर झोप हा सुद्धा ऊर्जा देणारा महत्त्वाचा घटक आहे. नव्हे तर पुन्हा ऊर्जावान बनायचं असेल आपल्याला, आपण जो ऊर्जा खतम होत जाते आपली, खूप बौद्धिक श्रम केले, शारीरिक श्रम केले, तर आता काहीच नाही, ऊर्जा नाही असं वाटायला लागतं. पण जेव्हा आपण झोपतो, गाढ जर झोपलं तर जेव्हा हलकं हलकं वाटतं, झोपेतून उठल्यानंतर जर गाढ झोप झाली तर ताजं वाटते, उत्साही वाटते, आनंदी असं वाटायला लागते, ऊर्जावान वाटायला लागतं. म्हणजे ऊर्जा देण्याचं काम झोप करत असते. आता झोपेलाही समजा झोपेतून काही विश्रांती काही कारणास्तव आपल्याला मिळू शकली नाही, तर काय पर्याय आहेत? तर तुम्हाला ध्यान एक त्याला पर्याय आहे. तुम्ही ध्यानाचा, जर असं म्हटलं जातं की 1 तासाच्या ध्यानातून 4 तासाची विश्रांती मिळते, तर ध्यानाचा अभ्यास करणं, शीतलीकरणाचे प्रयोग समजून घेणं, विपश्यना समजून घेणं, दररोज आपण जर शेवासन केलं, बाहेरून आलात, आंघोळ केली आणि शेवासन केलं, बघा तुम्हाला ऊर्जावान वाटते. प्रयोग करून बघा. मी म्हणतो म्हणून नाही, तर तुम्ही बघा. शेवासन आहे, तुम्ही विपश्यनेचं ध्यान आहे. विपश्यनेमध्ये काय असते? फक्त डोळे बंद करायचे, श्वास आत कसा चाललाय, बाहेर कसा चाललाय, फक्त तटस्थतेनं पाहणं, ही आनापानाची प्रक्रिया आहे. आणि त्यानंतर डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत शरीरामध्ये काय संवेदना होत आहे ते हळुवारपणे पाहणं, हा एक विपश्यनेचा दुसरा पार्ट आहे. या पद्धतीनं जर आपण विपश्यना करू शकलो तर आपण ऊर्जावान राहायला मदत होऊ शकते आणि विश्रांती पण छान मिळते. म्हणून विश्रांतीसाठी ध्यान, विपश्यना, शेवासन आणि शीतलीकरणाचे काही प्रयोग आपण करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि आता गाढ झोपेसाठी काय करायला पाहिजे, काय करायला नाही पाहिजे, ते मी दुसऱ्या भागामध्ये सांगेल तुम्हाला. तर सकारात्मक संगत, प्रेरणादायी संगत, प्रेमळ संगत ही तुम्हाला ऊर्जावान देते. तुमची बायको तुम्हाला मोटिवेशन करणार असेल तर काही जण म्हणतील तसं काय असते का, कुठे आहे असं विचारतील मला. मी ते काही तुम्हाला तसं सांगण्याचा मी काही धाडस करणार नाही. पण ज्याची पत्नी मोटिवेट करते, प्रेरणा देते, प्रोत्साहन देते, ही एक संगतीचा एकच संगत. मी पत्नीविषयी सांगितलं. तुम्हाला संगीतमध्ये काही पत्नीच राहते काय? तर ह्या सकारात्मक संगतीमध्ये व्यक्ती जितक्या महत्त्वाच्या असतात, तर तुम्ही मनानं तुम्ही कोण्या विचारासोबत राहता, कोण्या भावनेसोबत राहता, कोण्या कल्पनेसोबत राहता. कल्पना म्हणजे स्त्री नाही, कल्पना इमेज आहे. तर या सकारात्मक कल्पना, सकारात्मक भावना, सकारात्मक विचारासोबत जर तुम्ही माइंडनं राहत असाल तरी तुम्ही ऊर्जावान राहा. तर तुम्ही स्वतःला म्हणजे तुम्ही जर डोळे बंद केले तर तुम्ही आणि म्हणायला निसर्गरम्य वातावरणात आहे, तिथं उत्साहाचं वातावरण आहे, एकदम हळुवार आणि थंड अशी गार हवा आपल्या शरीराला येऊन चुंबन घेत आहे. प्रचंड ऑक्सिजन खूप शरीरामध्ये तिथे छान जात आहे. सुगंध आहे, सुगंधी फुलं आहेत, सगळीकडे निसर्गरम्य वातावरण आहे आणि आपल्याला आत ऊर्जावान वाटत आहे. अशी जरी कल्पना केली तर तुम्हाला ऊर्जा येते. कल्पनेमध्ये शक्ती असते यामुळेच म्हणतात, विचारात शक्ती असते यामुळं म्हणतात, आणि भावनेत शक्ती असते यामुळं म्हणतात. त्यामुळं या कल्पनेने देखील या सोबत राहणं या सगळ्या गोष्टीसाठी तुम्हाला ऊर्जावान बनवत असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं जे वाचन आहे, वेची ते वचन जेणे राहे समाधान, असं तुकोबारायाने म्हटलेलं आहे. असे विचार तुम्हाला वाचले पाहिजे. अशा विचार वाचले पाहिजे की ज्या विचारामध्ये तुम्हाला शक्ती मिळते. प्रेरणादायी विचार, तुकोबारायांच्याच काही विचाराचा परिचय तुम्हाला देईल की निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याचे फळ, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे.
ओले मुळ भेदी खडकाचे अंग, अभ्यासाशी सांग कार्यसिद्धी. असे असंख्य विचार तुम्हाला प्रेरणादायी बनवतात, म्हणजेच तुम्हाला ऊर्जावान बनवतात. म्हणून अशा प्रेरणादायी ग्रंथांचं वाचन करणं म्हणजे आतून स्वतःला समृद्ध करणं, आणि ही समृद्धी ऊर्जेचं एक लक्षण आहे. त्याचबरोबर व्यायाम करणं, शरीराची ताकद आणि शरीराची सहनशक्ती वाढवायची असेल, प्रत्येक पेशीची ताकद वाढवायची असेल तर प्राणायामाबरोबर व्यायामाच्या जर तुम्हाला कंटाळा येत असेल तर योगासनं, पोहणे, फिरणे, सायकलिंग करणे, डोंगर चढणे, जागेच्या जागी उड्या मारणे. काही जण म्हणतात जागा नाही, तर जागच्या जागी उड्या मारता येते, एवढी जागा तर प्रत्येकाकडे असते. तर या गोष्टीतून शरीर ताकदवान बनते. बऱ्याच जणाला कधी कधी वाटते की थकवा आलाय. तुम्ही थकवा आलाय त्या दिवशी सुद्धा तुम्ही उठून तुम्ही थोडा जर व्यायाम केला तर तुम्हाला नेहमी ऊर्जावान वाटते, कारण पेशीमध्ये सुद्धा टॉक्सिस बसलेलं असते, ते बाहेर व्यायामाच्या माध्यमातून निघते आणि कमकुवत पेशी सक्षम बनण्याचं काम, कमकुवत शरीरसुद्धा सक्षम बनण्याचं काम योगासनाच्या माध्यमातून, व्यायामाच्या माध्यमातून होत असतं. आता आपण बघणार आहोत ते मानसिक ऊर्जेबद्दल, आणि मानसिक ऊर्जा कशी प्राप्त करायची, मानसिक ऊर्जा कशामुळे मिळते, आणि मानसिक ऊर्जेचं काय महत्त्व आहे, आणि मानसिक ऊर्जा साठी भावना, कल्पना आणि विचार कसे ठेवले पाहिजे, त्यासाठी प्रेरणा कशी महत्त्वाची आहे, इतर अनेक कोणकोणते घटक आहेत त्याच्यावर दुसऱ्या भागात बघणार आहोत. त्यानंतर आध्यात्मिक ऊर्जा कशामुळे मिळते. बघा, आध्यात्मिक पुरुष कसे ऊर्जावान, उत्साही, तेजस्वी असतात, त्यांना ते कशापासून ती ऊर्जा मिळते, या संदर्भात देखील पुढच्या भागामध्ये आपण विचार करणार आहोत. हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक भारतीयांपर्यंत, विशेषतः मराठी माणसापर्यंत जाण्याची गरजेचे आहे. त्यासाठी ह्या प्रबोधन यात्रेमध्ये आपण सहभागी व्हा, हे इतरांना पाठवा. ज्यांच्यावर तुमचं प्रेम आहे असं वाटते त्यांच्याकडे हे विचार गेले पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करूया. एवढं बोलतो, आणि आपण या ठिकाणी माझा व्हिडिओ ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि आपल्याला जर कधी या विषयावर काही गायडन्स लागत असेल तर मी माझा नंबर आपल्याला देऊन ठेवतो, 9767704604. आपण हे गायडन्स घेऊ शकता. धन्यवाद.